नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटत आहोत मंदाराणी यांना। तमाशा हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक लोककला आहे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हा खूप आवडीने ही कला पाहत असतो। तर सर्वप्रथम मॅडम, तुमची किंवा तुमच्या फळाची थोडी माहिती द्या आम्हाला। नमस्कार, मी मंदाराणी तुकाराम खेडकर, रघुवीर तुकाराम खेडकर सह कांताबाई सातारकर या लोकनाट्यातील एक कलावंत। रघुवीर खेडकर हे माझे भाऊ, कांताबाई सातारकर माझी आई, तुकाराम खेडकर माझे वडील। त्यांनी स्थापन केलेली ही कला पुढे चालवण्यासाठी आम्ही तो वारसा घेतला। जवळपास मी माळेगावचाच आहे, त्यामुळे मी एक 3री-4थीला असेल त्यापासून रघुवीर खेडकर हे खूप गाजल्यानं नाव आहे। तर या फडामध्ये किंवा तमाशामध्ये तुमचा काय रोल असतो? मी गाते, डान्स करते, वगनाट्यात भूमिका करते। ठीक आहे। तर जवळपास किती वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला? 50 वर्षाचा। 50 वर्षाचा। थोडाफार अनुभव सांगताल का? माळेगावातला का? माळेगावात, महाराष्ट्रातला? पूर्ण महाराष्ट्रातला तुमचं जे पूर्ण तमाशाचा 50 वर्षाचा जो अनुभव आहे तो सांगा आम्हाला। महाराष्ट्रात माळेगाव ही सर्वात मोठी यात्रा आणि इथे सगळे तमाशा पडतात, पण माळेगावकरांचं प्रेम खास करून रघुवीर खेडकर आणि कुटुंबावर जास्त आहे। बरोबर। परिसरातले लोक सुद्धा आले की पहिले विचारतात, रघुभाऊ आला का, खेडकरची बारी आली का? आणि हे प्रेम आमच्यासाठी खूप मोठी देणगी आहे। त्याच्यामुळे माळेगावच्या यात्रेबद्दल बोलणं जे काय होतात, सूर्यापुढे एखादी ज्योत लावण्यासारखं होतं। त्या माळेगावचं प्रेम म्हणजे सूर्याच्या प्रकाशासारखं आहे आणि छान अनुभव आहे तिथे, काही कडू काही चांगले असे छान अनुभव आहेत। आणि महाराष्ट्रातही चांगलं आहे, नाही असं नाही। खेडकर परिवारावर पूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो। त्यात खानदेशचा एक मोठा वाटा आहे। खानदेश म्हणजे जळगाव, धुळे आणि त्यानंतर माळेगावचा एक मोठा वाटा आहे की आमच्यावर प्रेम करण्यात। बाकीचे पण करतात, नाही असं नाही, पण ह्या लोकांचं काही वेगळंच प्रेम आहे आमच्यावर। तमाशामध्ये एक कलाकार म्हणून तुम्ही किती एन्जॉय करता तमाशा? खूप एन्जॉय करते, म्हणजे पूर्ण आयुष्यात एन्जॉय मध्ये जातं आमचं तमाशात। जन्म तमाशात झाला, आता म्हणजे बाल कलाकार म्हणून आले, नंतर युवा म्हणून आले, आता ज्येष्ठात आहे, पण एन्जॉय आहे, खूप एन्जॉय आहे। खडतर जीवन आहे, पण आम्हाला याच्याशिवाय करमत नाही। तर साधारणतः एक वर्षभरामध्ये किती महिने चालतो तमाशा तुमचा? 7 महिने। 7 महिने। आता तिकिटावरचे थोडे बंद झालेत, करोनामुळे सर्व सुधारले, फक्त तमाशा मात्र लयास गेलेला आहे। तमाशा कर्जबाजारी झालेला आहे आणि या आता सोशल मीडियाच्या जमान्यात, या मोबाईलच्या काळामध्ये तमाशा टिकवणं फार अवघड झालेलं आहे। कारण युट्यूब चॅनल ओपन केलं की सगळे तमाशे दिसतात, तरी सुद्धा प्रेक्षक तमाशाकडे येत नाही असं नाहीये, पण त्याच्यामुळे थोडा परिणाम आहे। नाही, युट्यूबवर पाहणं आणि लाईव्ह यामध्ये खूप फरक आहे। कारण युट्यूबवर तुम्ही एकटेच आनंद घेता, पण ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह कार्यक्रमामध्ये येता त्यावेळेस सगळ्यासोबत आणि सगळं जे लाईव्ह कार्यक्रम आहे ते पाहायला एक वेगळाच आनंद येतो, खूप आनंद असतो। तर तुम्हाला काय वाटतं, मागच्या तमाशामध्ये आणि सध्याच्या तमाशामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? खूप फरक आहे। पूर्वी तमाशा असायचा तो भरगतचा 9वारी साडीतला असायचा आणि पारंपरिक असायचा, मराठी जास्त असायचं, वगनाट्य प्रबोधन असायचं। वगनाट्यात आम्ही लोकांना सांगायचो कसं वागा, कसं काय केलं पाहिजे आपण समाजासाठी, ते आम्ही प्रबोधनही करतो। पण आता वगनाट्य राहिले नाही, लोकांना अभिरुची राहिली नाही वगनाट्याची, फक्त गाणे। पूर्वीचे लोक कला बघायचे, आताची युवा पिढी फक्त कलावती बघतात, हा फार मोठा फरक झालेला आहे। कलेमधून हास्यकला पण तुमच्या राहत गेल्यात, विनोद, परत विविध प्रकारचे काही एक समाजाला एक काहीतर शिकवण भेटावी असे पण तुमचे कार्यक्रम राहत गेले? खूप होते। आम्ही वगनाट्याद्वारे प्रबोधन इतकं करायचो, म्हणजे लोकांना सांगायचो, आणि सोंगाडे आता राहिलाच नाही, कारण लोक ऐकूनच घेत नाहीत, फक्त गाणे। मुली पुढे पाठवा आणि गाणे आम्हाला ऐकवा, बस एवढाच प्रश्न आहे आता प्रेक्षकांना, एवढीच आवड आहे। नाही, हे सोशल मीडिया किंवा मोबाईल मुळे हे थोडंफार बदलत आले, फार फास्ट झाले जग, फास्ट झाले। तर ही जी हा जो तमाशा आहे तो पुढे चालून अस्तित्वात राहील का नाही याबद्दल काय सांगू? राहील अस्तित्वात, पण ब्रँड राहणार नाही। ब्रँड राहणार नाही, जे आपण आता ब्रँड म्हणतो, टाटा कंपनी एक ब्रँड आहे, असे जे मोठे मोठे ब्रँड आहेत तसे एक दोन फड आता सध्या ब्रँड आहेत।
एक मंगला बनसोडे, एक रघुवीर खेडकर. आणि आता इथे जे आहेत हे पण आहेत तमाशेच आहेत, ते त्यांचे पण ब्रँड आहेत. प्रत्येकाचा एक ब्रँड असतो, पण आपण काय ब्रँडेड पाहिजे आपल्याला. जे आहे ते नाही मिळणार. तर माळेगावची यात्रा कशी वाटते खास करून? खूप छान, खूप छान. म्हणजे आम्ही आमच्या नातेवाईकांना किंवा आमच्या दोस्त मंडळींना, मैत्रिणींना, यांचे मित्र, रघुवाचे मित्र, यांना आम्ही सांगतो आवर्जून माळेगावला या. तुम्ही पाहिलं नाही तर आता 2 दिवसापूर्वी इथे बसायला जागा नव्हती, एवढे लोक होते आमच्याकडे पाहायला, फक्त माळेगाव यात्रा पाहायला या. आणि ते येतात आमच्या सांगण्यावरून, आणि मग सगळीकडे प्रसिद्ध आहे माळेगावची यात्रा, आणि खूप छान आहे माळेगावची यात्रा. कधी नाराजगी माळेगाव यात्रेबद्दल? नाही, काहीच नाराजगी नाही ना. म्हणजे शब्दच नाहीयेत नाराज, काहीच नाही. नाराजी कशाचीच नाहीये. छान आहे, एकदम सगळं छान आहे माळेगाव. म्हणजे आणि माळेगावला यायचं म्हणजे आमची दिवाळी असते. जशी आपली दिवाळी असते ना, दिवाळी जी असते ना, तशी आमची दिवाळी. आम्ही माळेगावला यायच्या अगोदर आपण कसे दिवाळीत 15 दिवस अगोदर घर धुणे, ते साफ करणे, भांडे चकाचक दिसले पाहिजेत, पाहुणे रावळे आले पाहिजेत, फराळाचं जेवण घेऊन झाली पाहिजे. हे जे आहे ते आम्ही माळेगावात साजर करतो. जे आमचे पाहुणे माळेगावात येतात, मग आमची लगबग असते त्यांना, आणि हे सगळं टपटिप मध्ये आणायचं. माळेगावात आपण चांगलं वाटलं पाहिजे, माळेगावकरांना बघण्यासाठी त्यांनी आलं पाहिजे, याच्यासाठी भरपूर प्रयत्न असतात. आता ह्या तमाशामध्ये जे प्रेक्षक येतात तमाशा पाहण्यासाठी, त्या प्रेक्षकांना काय सांगताल तुम्ही? प्रेक्षकांना एवढंच सांगेन की तमाशा कला ही रांगडी कला आहे. काय, त्यामुळे तुम्ही ती रांगडी कला पाहायचा प्रयत्न करा. तुम्ही आता टीव्हीला, मोबाईलला तेच गाणे, त्याच मुली, तुम्हाला सगळं पाहायला मिळतं. मोबाईलला काय नाही आज. त्याच्यामुळे आताची बाल जी आहेत, छोटे मोठे मुलं फार पुढे गेलेत. म्हणजे आपण सांगू शकत नाही, इतक्या पुढे गेलेत त्या मोबाईलमुळे. पण तमाशा ही रांगडी कला आहे, आणि त्या रंगातच बघावी. त्यांचे विनोद ऐकावेत प्रेक्षकांनी, त्यांचं वगनाट्य पाहावं प्रेक्षकांनी. त्या कलावती काय सादर करतात. नुसत्या आल्या आणि तुम्ही नुसती फिगर पाहिली, फिगर मध्ये कला नाहीये, ती फक्त फिगर आहे. कला ही माणसामध्ये आहे, त्यांना पहा. मग ती ज्येष्ठ असो, युवा असो, बाल कलाकार असो, त्यांची कला पहा. एवढंच मला सांगावं असं वाटतं. कारण की लोक कलेला नाही तर माणसाला पाहत आहेत आज, आणि कलावतीला पाहतात. कलावतीला, माणसाला पण नाही पाहत. माणसं नको म्हणतात पुढे जा मागे, फक्त कलावती दाखवा. तर या तमाशाचा इतिहास थोडक्यात सांगा ना. तमाशाचा पूर्ण इतिहास काय आहे, तुम्हाला किती काळापासून चालतो, किंवा 72 साली ओपन झाला त्यावेळेस मला काहीच कळत होतं. 1-2 वर्षाचे असेल मी तेव्हा ओपन झालेला कार्यक्रम आहे हा. आणि मग नाही, मला एवढं नाही सांगता, तुम्हाला डिटेल्स फक्त रघुवीर खेडकर सांगू. आता तुमचा संपर्क तर तुम्ही याच घराण्याशी आहे, त्यामुळे तुम्ही लहानपणापासून तमाशा. हो, ठीक आहे, जन्मच तमाशात. ठीक आहे. पण जे हे प्रेक्षक येतात, जरा थोडाफार धिंगाणा होतो, काय दगडफेक वगैरे होते, या प्रेक्षकांसाठी काय बोलतो? तमाशामध्ये तमाशा म्हटलं की गोंधळ असतो. तमाशा म्हटलं की थोडेसे हाणामारी असतात, आणि तमाशाला काही लोक असे सोजवळपणाने येत नाहीत, पाचगळ मनात ठेवूनच ते येतात. सोजवळ तमाशाकडे कुणी वळत नाही. आणि मग ते पाचगळ, मग ते दगड मारणे, मुलगी आवडली का तिला दगड मारत, तिचं लक्ष आपल्याकडे येतं की नाही. पण त्यांना हे जाणवत नाही की ते माणसं आहेत, एखाद्याला इजा होऊ शकते. आता आमच्या 2-3 माणसांना कालपासून म्हणजे, आणि पुढे नाचायला आम्ही आलो, तमाशा करायला आम्ही आलो. तुम्ही फक्त पहा आम्ही काय करतो, एन्जॉय करा. तुम्ही बसल्या जागी टाळ्या वाजवा, शिट्ट्या वाजवा, बसल्या जागी नाचा, तसं काहीच नाहीये. हल्लीचे मुलं जरा टाकली का त्यांच्या डोक्यात बाई गेली की ती तमाशा पुढे धिंगाणा करतात. प्रेक्षक बघणारं पाठीमागे, पाहणारं प्रेक्षक, कलेचं चाहतं प्रेक्षक, म्हणजे कला पाहण्यासाठी आलेलं प्रेक्षक 50 फूट मागे आहे. आणि जे मुलं पुढे येतात ना, ते मात्र फक्त एन्जॉय, मुली दिसल्या की बस त्यांना तेवढाच आनंद, नेत्रसुख घ्यायचं. पण ते नेत्रसुख तुम्ही चांगलं घ्या, दगड मारून किंवा मध्येच उठून नाचायचं. मग उठून नाचल्यानंतर मागचे प्रेक्षक दगड मारणारच ना, त्यांना दिसल्या नाही की. मग ते दगड स्टेजवर येतात, ते कलावंतांनाच लागतात. तर असा काही प्रकार घडू नये. कला कलेनीच पाहावी, कलाकार काय आहे, त्याची कला कशी आहे, हे इकडे जास्त लक्ष द्यावं. कलावती आता रस्त्याने सुद्धा आपल्याला मुली दिसतात ना,
असं नाही की आपल्या भारतात की मुली घरातच आहेत आणि पुरुषच फक्त बाहेर आहे. आता मुलींना सुद्धा समान आलेला आहे, अधिकार आलेला आहे. मुली बेधडक फिरतात. मग आम्हालाच का असं? मागच्या म्हणजे जे जुनी पब्लिक होती आणि जी आताची पब्लिक होती त्यामध्ये काय फरक वाटतो? अगोदर पण खूप फरक आहे. पूर्वी तमाशा केला तर सुई पडली तर आवाज यायचा. एकदम इतकं शांत पब्लिक की आणि 2-2.5 हजार, आता फक्त 2-3 हजार, 2-2.5 हजारच पब्लिक येतं. त्यावेळेस आम्ही 8-8 हजार पब्लिक बसवलेलं आहे. आणि ते इतकं शांत की आम्हाला वाटत आम्ही काय यांना आवडतंय की नाही, आपलं आपण जे करतोय काय इतके शांत आहेत. मग आम्ही तुम्हाला आवडलं तर टाळ्या वाजवा ना, म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला आवडलं, असं सांगावं लागायचं. आता तसं नाही आवडलं तरी वर समोर, आवडलं तरी वर समोर, तिलाच पुढे बोलवा, तिलाच घेऊन या. हे असं आहे आत्ताच. पूर्वी तमाशा किती वेळ चालत होता? पूर्वी पहाटे व्हायची, इकडे सूर्य उगवायचा, इकडे कोंबड्यांनी आरवलं की लगेच तमाशे बंद. 6 वाजेपर्यंत तमाशा आम्ही इथे केलेले आहेत. संध्याकाळी 9 वाजता चालू व्हायचा. 9 ते सकाळी 5-5:30 पर्यंत तमाशा चालू असायचा. आता 7ला चालू होतो, 11ला बंद. आम्हालाही त्याचा आनंद मिळत नाही, कारण आम्ही प्रेक्षकांची बांधिलकी केलेली आहे. त्यांच्याकडनं आम्ही पैसे घेतो, त्याचा पुरेपूर मोबदला आम्हाला द्यायचा असतो. पण या धिंगाण्यामुळे याच्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. एक तुम्ही कलाकार म्हणून पण तुम्हाला पण वाटते की कला दाखवावी. हो, आपण कला दाखवली आणि ती लोकांनी बघितली, आपल्याला पण मनात समाधान वाटतं, कुठंतरी एक आनंद वाटतो की हा आम्ही खरंच डान्स चांगला केला. जे आपली जी कला आहे ती छान केली, मनात कुठं समाधान वाटतं. म्हणजे तुम्हाला इतका 50 वर्षाचा अनुभव आहे, तर या अनुभवामधून जे नवीन कलाकार येतील त्या कलाकारांसाठी काय बोलतो? नाही, तमाशाकडे आता नवीन कलाकार येणं बंद झालेलं आहे. तमाशा कला फक्त आता गॅदरिंगला वगैरे लावण्या करतात. गॅदरिंगला काय साधं मराठी असेल तेवढंच. आता पूर्णतः हिंदी आणि पुन्हा आता लोकगीत आलेले आहेत. 9वारीच्या साड्या सुटल्या, 6वारीच्या साड्या सुटल्या, आता घागऱ्यावर आलेल्या आहेत, वेस्टर्न ड्रेसवर आलेल्या आहेत. म्हणजे जसे रघुभाऊच्या भाषेत सांगायचं, धोत्रातले माणसं बरमुड्यात आले, तसं 9वारीतल्या साड्या आता वेस्टर्न मध्ये गेलेल्या आहेत, शॉर्ट कपड्यामध्ये आलेल्या आहेत, वेस्टर्न मध्ये आलेला आहे. हा फार मोठा फरक आहे. आणि कुठेतरी मन दुखतं या गोष्टीला की आपण इथं काय केलंय. माळेगावचं प्रेम नुसतं आम्ही आलो म्हणून मिळालं नाही, आम्ही तेवढे कष्ट केले, तेव्हा त्यांचं प्रेम आम्हाला आजही मिळतंय. नाही असं नाही, आजही नंबर आहेच आपलाच. पण ते अभिरुची बदलल्यामुळं सादरीकरण काय करायचं. आमचं जी कला आहे, जी ओरिजिनल कला आहे, ती बाजूला ठेवावी लागते आणि जे प्रेक्षक मागतात तेच द्यावं लागतं. जशी मागणी तसा पुरवठा. मित्रांनो, मी म्हणल्याप्रमाणे तमाशा ही महाराष्ट्रातील एकदम अगदी जुनी कला आहे. आणि ही जी कला आहे ते खूप मनापासून कला करतात. वर्षाच्या 12 महिन्यामध्ये हे 7-8 महिने कंटिन्युअस तमाशा चालूच असतो. कंटिन्युअस चालूच असतो म्हणजे तमाशामधला प्रत्येक कलाकार मास्टर जरी म्हणलं तरी काय हरकत नाही. सर्वजण मास्टर असतात, त्यांना मनाभावातून ही कला दाखवावी वाटते. पण तमाशामध्ये आता असं झालं आहे की थोडाफार गर्दा होतो. ज्यावेळेस कलाकार नाचतात, विशेष करून ज्यावेळेस मुली नाचतात त्यावेळेस छोटे छोटे दगड टाकले जातात. तर हे जे आहे हे एकदम गलत आहे. मित्रांनो, तुम्ही जी खरी कला आहे तमाशाची, त्या कलेचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजे या महाराष्ट्रामध्ये थोर समाज सुधारक, विविध क्रांतिकारी आणि शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे महाराष्ट्र खरोखरच भारतामधला एक महान राष्ट्र आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलो हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मित्रांनो, ह्या महाराष्ट्रामध्ये जुनी कला, जुना महाराष्ट्र जपणं तितकंच आपलं कर्तव्याचं काम आहे असं वाटतं मला. तर हे जे नवीन पिढी काही बदलत चाललेली आहे, जे व्यसनाधीन होत आहेत किंवा हे यांना काही घेणं देणंच राहिलं नाही, अशा नवीन यंग मुलांना काय सांगताल? मी मंदा राणी खेडकर, मी महाराष्ट्राच्या तरुण पिढीला आव्हान करते, तुम्ही तमाशा बघायला या आणि कला पहा. आणि या तांत्रिक युगात आम्ही तमाशा जगवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला तुमची साथ हवी आहे. तरी मला असं वाटतं की माझ्या माता भगिनींनीही तमाशाला यावं. तमाशात अश्लील काही नाहीये, फक्त तमाशा हे नाव असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी विचित्र प्रकार असेल. असं काही नाही. आम्ही प्रबोधन करतो,
आम्ही खूप मदतीचे कार्यक्रम केलेले आहेत, खूप काही केलेलं आहे समाजासाठी. तर समाजाने आतापर्यंत आमच्यासाठी फक्त तिकीट काढून येण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तो आता कमी होत चालला कोरोनाच्या काळापासून. तरी माझं महाराष्ट्राला आव्हान आहे, महाराष्ट्राच्या तरुणांना आव्हान आहे की व्यसनाधीन होऊ नका, व्यसन थोडीशी बाजूला सारा आणि तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी तुमचे पावलं आमच्या तमाशाकडे येऊ द्यात, थोडीच अपेक्षा. ठीक आहे, धन्यवाद. अनमोल असं मार्गदर्शन मंदाराणी यांनी केलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, खरोखरच आपली ही महाराष्ट्राची कला जपण्यासाठी थोडे प्रयत्न करा. धन्यवाद.